यशोदानन्दन भज जनरञ्जन यमुना तीरवनचारि यमुना तीरवनचारि वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। अनंत कोटि वैष्णव वृंद की जय। वैष्णव ठाकुर की जय। ओम नमो भगवते
वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश श्रीरूपा साग्रजातं सहगणा रघुनाथान्वितां तां सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदां सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिधि नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्तुते। तप्त कांचन गौरांगी वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामिने गौरतुषे नमः। जय श्री कृष्ण प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। तो उपस्थित सर्व भक्तवृंदांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या आपल्या या शनिवारच्या सत्संग कार्यक्रमामध्ये। तर आपण एक विषयाला सुरुवात केलेली आहे, त्याचं नाव काय आहे, अथाथो ब्रह्म जिज्ञासा। तर अध्यात्माची सुरुवात म्हणजेच या प्रश्नापासून होते की हे जीवा तू आता ब्रह्माविषयी जिज्ञासा कर। आणि जिज्ञासाच्या वेळेला 3 प्रश्न येतात। आपण मागच्या वेळेला चर्चा केली। कोणते 3 प्रश्न येते? पहिला प्रश्न काय? पहिला प्रश्न विसरले का सगळे? मी कोण आहे, पहिला प्रश्न आहे, है ना? तर मागच्या वेळेला आपण याच्याविषयी चर्चा केलेली आहे। काय? मी कोण आहे। तर कोण आहे मी? कोण आहे? बोला। आत्मा भटकणारी रात्रीच्या 12 वाजता।
कोण आहे? मी कोण आहे? शाश्वत आत्मा. चला ठीक आहे, शाश्वत आत्मा. अजून थोडं जोडलं पाहिजे ना. आपण एक शब्द वापरला. मी कोण आहे? बरोबर. काय? सत्व चित्त आनंदमय आत्मा आहे, नुसती आत्मा नाही. आत्मा म्हणजे काय आपण बघितलं नाही का? आत्माला आपण भूतप्रेतांनाही आत्मा म्हणतो का नाही? तसली आत्मा आहे का? पण सच्चित आनंदमय आहे आपण. तर मी कोण आहे? सच्चिदानंद आत्मा आहे, शरीर नाही. हे मागच्या वेळेला आपण पाहिलं. पण मागचे लेक्चर किती जणांनी ऐकलं नाही? हात वर करा की, जर कोणी नसतील तर युट्यूबवर आहे, तुम्ही पहा. हा, म्हणजे ते तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. तर मागच्या लेक्चर ते पण महत्वाचं आहे. पहिला प्रश्न आपण तिथं सोडवलाय की मी कोण आहे, त्यामध्ये मी आत्मा कसा आहे याच्यावर आपण चर्चा केलेली आहे. आज आपण काय पाहणार आहे? दुसरा प्रश्न आहे. अथा तो ब्रह्मजिज्ञासामध्ये जे 3 प्रश्न आहेत त्यामध्ये मी कोण आहे हा पहिला प्रश्न, दुसरा भगवंत कोण आहे, आणि तिसरा भगवंत आणि माझ्यामध्ये काय संबंध आहे. तर या 3 विषयावर आपण चर्चा करणार आहोत या विषयाच्या अंतर्गत. तर आज आपण पाहणार आहोत भगवंत कोण आहेत. बरोबर आहे. कोण आहेत भगवंत? तर भगवंत कोण आहे हा प्रश्न जो आहे ना, तो किती जणांना पडला आतापर्यंत सांगा बरं. भगवंत कोण आहे असा प्रश्न पडलाय का आपल्यापैकी कुणाला? हा, म्हणून तर इथं आहे ना. आहे ना. तर भगवंत कोण आहे हा प्रत्येकाला प्रश्न पडतो. आणि हा जो प्रश्न आहे तो केवळ आपल्याला पडलाय असं नाही, अनेक लोकांना पडलाय. आणि कधीपासून? अनेक वर्षापासून. हा, युगामध्ये, प्रत्येक युगामध्ये हा प्रश्न पडलेला आहे. आणि या प्रश्नाचा शोध घेण्यासाठी म्हणून पहा, अनेक साधू ऋषी संत हिमालयामध्ये कठोर तपस्या करत आहेत. कुणाचा शोध घेण्यासाठी? भगवंताचा शोध घेण्यासाठी. की भगवंत कोण आहेत, कुठं आहेत, कसे आहेत हे पाहण्यासाठी हे साधू संत अनेक वर्षापासून काय करत आहेत? त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक ज्ञानी लोकही ग्रंथांचं अध्ययन करत आहेत. काय करत आहेत? ग्रंथांचं अध्ययन करत आहेत की कुठल्या शास्त्रामध्ये काय सांगितलेलं आहे, कुठं आहेत भगवंत, कसे आहेत भगवंत. का बरं? आजच्या बरं हे असा प्रश्न का पडतोय? कारण समाजामध्ये किंवा या भूतलावर आपण पाहिलं तर अनेक भगवंत आहेत. वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या धारणा आहेत. त्या धारणानुसार प्रत्येकाचा एक भगवंत आहे. आपण जर जगाच्या पाठीवर पाहिलं तर अनेक धर्म आहेत. प्रत्येक धर्मामध्ये त्यांचा भगवंत आहे, त्यांच्या श्रद्धा आहे. आणि आपण जर सनातन धर्मामध्ये आलो तर सनातन धर्मामध्ये पण अनेक देवावरती अनेक श्रद्धा असणारे अनेक लोक आहेत. त्यामुळे नेमका देव कोणता हो, आम्ही कुणाला भजलं पाहिजे हा प्रश्न नक्कीच आपल्याला समोर येतोच की नक्की भगवंत आहे कोण. आता हे साधू संत शोधत आहेत, ज्ञानी शोधत आहे, एवढंच नाही तर भगवंतांचा शोध आहे ना वैज्ञानिक लोक पण घेत आहेत. आणि म्हणून आपण पाहतो ते अवकाशामध्ये दुर्बिणी लावून ठेवलेले आहेत, त्यांनी सॅटेलाइट सोडून ठेवलेले आहेत. काय दिसतंय का पाहण्यासाठी, सृष्टी कशी निर्माण झाली, कोण आहे याच्या मागचं, हे सर्व शोधण्यासाठी अनेक लोक अनेक काळापासून हा प्रयत्न करत आहेत. कधीपासून प्रयत्न करत आहेत? अनादी काळापासून. आणि हे सर्वजण शोधत असताना आता एक प्रश्न असा आहे तुम्हा सर्वांना, यांना भगवंत मिळाले का? मिळाले का नाही? बोलायचे बरं का, हे नाही तर समजणार नाही. हे प्रोफेशन नाही नुसतं. कशावरून सिद्ध होतं? ठीक आहे, प्रश्न बरोबर आहे ना. शोध मोहीम चालू आहे, याचा अर्थ काय? भगवंत मिळाले नाहीत. कोण शोधताय? तपस्वी, ज्ञानी, योगी आणि वैज्ञानिक लोक शोधतात. थोडं प्रोजेक्ट वर घेताना तुम्ही बघा ती खाली गेली ना, लोकांच्या लक्षात आहे. हा, प्रोजेक्ट पाठीमागे करा म्हणजे कव्हर होईल ते पुढे. थोडस नाही तर बारीक करा, लोकांना काय मिस काय होता ना कामाने. आता बारीक केलं ना, आता वर करा थोडं, एकदम वर गेले.
ओके, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. तर हे सर्व लोक भगवंतांचा शोध घेत आहेत, बरोबर आहे. आणि आपण पण आज कोणता विषय घेतलाय? भगवंत कोण आहे, है ना? आणि एका तासामध्ये शोधणार आहे. शक्य आहे का हो? एवढी लोक एवढ्या वर्षापासून शोधत आहेत, त्यांना सापडले नाहीत, आणि आपण एका तासामध्ये भगवंत कोण आहे समजायचा प्रयत्न करणार आहे. शक्य आहे का? मग कशाला बसलोय आता? महाप्रसादे म्हणायचं का? आहे ना? का बसलोय माहित आहे का इथं? कारण भगवंतांना कसं समजायचं भगवंतच सांगतात. काय म्हणतात पहा, म्हणा सर्वांनी, भक्त्या माम अभिजानन्ति यावनश्चास्मि तत्त्वता ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम। केवल भक्ति से मुझ भगवान को यथा रूप में जाना जा सकता है। भगवंतांनीच सांगितलं. काय सांगितलं? मी जसा आहे तसा जर जाणायचं असेल, मला जर ओळखायचं असेल, मला शोधायचं असेल, तर फक्त फक्त आणि फक्त काय? भक्ति, केवल भक्ति से जाना। जब मनुष्य ऐसी भक्ति से मेरे पूर्ण भावनामृत हो जाता है, पूर्ण, कसा भावनामृत? पूर्ण म्हणजेच कृष्ण भावनामृत जेव्हा होतो, तो वैकुंठ जगत में प्रवेश कर सकता है। वैकुंठामध्ये प्रवेश करणे म्हणजे काय हो? भगवंतांना जाणलं त्यानं, म्हणून भगवंतांना जाणल्यामुळे तो वैकुंठामध्ये प्रवेश करू शकला. तर ही जी प्रोसेस आहे, जी प्रभुपादांनी आपल्याला दिलेली आहे, काय बनायची? बघा, आपण भक्त नाही पण भक्त बनण्याच्या प्रयत्नात आहे. आपण साधक आहे किंवा नवसाधक आहे, परंतु आपण त्या प्रोसेस मध्ये आल्यामुळं आपण हे भगवंतांना जाणण्याचा प्रयत्न करू शकतो, आणि आपल्याला भगवंत त्यांच्या कृपेमुळे आपण त्यांना समजू शकतो, थोडंफार का होईना. म्हणून हा आपण प्रयत्न करत आहोत. नाहीतर आपली योग्यता पात्रता नाही भगवंतांना जाणण्याची. परंतु भगवंतांनी सांगितले भगवद्गीतेमध्ये, मला जर समजायचं असेल तर काय व्हा, माझ्या भक्तीने, माझ्या भावनेने परिपूर्ण व्हा. आणि श्री प्रभुपादांनी आपल्याला ती योग्यता प्रदान केली. जसं प्रभुपादांना एकदा त्यांच्या शिष्याने विचारलं, प्रभुपाद, व्हॉट इज आवर क्वालिफिकेशन? की आम्ही या भक्तीमध्ये आलो, कृष्ण भावना भावी झालेलो आहे, आमची योग्यता काय? प्रभुपाद म्हणले, यू आर नॉट ॲट ऑल एनी क्वालिफाईड, यू आर नॉट क्वालिफाईड ॲट ऑल. तुमची काही योग्यता नाही, आय मेड यू क्वालिफाईड. तर ही प्रभुपादांची नम्रता आहे खरं, पण त्यांनी ब्रेवली सांगितले, मी तुम्हाला योग्य बनवायचा प्रयत्न करतोय किंवा बनवलेला आहे, म्हणून तुम्ही आज प्रभुपादाच्या कृपेमुळे आज आपण भगवंतांना समजू शकण्याचा प्रयत्न करत आहोत. तर भगवंत कोण आहेत हे विषय येण्यापूर्वी आपल्या समोर एक 4-5 अनेक प्रश्न येतात. तर त्यामध्ये पहिला जो प्रश्न येतो तो येतो, डज गॉड एक्झिस्ट? पहिला प्रश्न सुरुवात कशी होईल? भगवंत कोण आहेत? भगवंत आहेत का? अच्छा, हा प्रश्न काय येणार व सांगा? हा प्रश्न आवश्यक आहे का? भगवंत आहेत का? आहे का? बरं, का आवश्यक वाटतो? त्याशिवाय आपण केंद्र असं करू शकत नाही. भगवंत आहेत म्हणजे आपण त्यांनाच एक गोल धरू शकतो. ठीक आहे, पण डज गॉड एक्झिस्ट हा प्रश्न, देव आहे का, हा इथून सुरुवात का होती? मागच्या लेक्चर मध्ये आपण चर्चा केली, या जगामध्ये 2 जातीचे लोक आहेत. त्यामुळं हा प्रश्न येणारच, कारण की नास्तिक लोक विचारणार देव आहे का, त्याला उत्तर देण्यासाठी आपल्याला पण माहित पाहिजे, आहे ना? माहित पाहिजे का नाही? देव आहे का नाही हे कसं सिद्ध करायचं हे माहित पाहिजे. आणि देव आहे का नाही इथूनच सुरुवात होते. जेव्हा प्रश्न येतो का नाही देव आहे का, तर आपण जी गोष्ट नाही त्याबद्दल चर्चा करतो का? नाही, आहे म्हणून चर्चा चाललेली आहे. तर डज गॉड एक्झिस्ट पहिला प्रश्न येणार. दुसरा, जर तो आहे तर मग तो किती रूपामध्ये आहे किंवा किती प्रकाराचा आहे? मुस्लिम लोक जे आहेत एवढा त्यांचा देव कोण आहे असेल, ख्रिश्चन लोकांचा वेगळा असेल, बुद्धिझमचा वेगळा असेल, अनेक प्रकारचे देव आहेत. मग देव एक आहे का अनेक आहेत? का देव एक असून त्यानं अनेक रूप धारण केलीत? का देव फक्त एकच आहे? असे अनेक प्रश्न येतात. तो प्रश्न पण सुटला पाहिजे. नंतर काय प्रश्न येणार?
जर तो आहे तर मग त्याला आकार आहे का? काय आहे? त्याला आकार आहे का? हा प्रश्न महत्वाचा आहे का सांगा? का? कारण भगवंतांना निराकार मानणारे शून्यवादी, मायावादी, असे अनेक लोक आहेत. म्हणून हा प्रश्न पण महत्वाचा आहे. कारण साकारवाद आणि निराकारवाद हा मोठं युद्ध आहे. अनेक वर्षापासून चाललेला आहे आणि अजूनही आहे. आपल्या सर्व आचार्यांनी या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपलं जीवन समर्पित केलेलं आहे. श्रील प्रभुपाद असू द्या, भक्तिविनोद ठाकूरांच्या जीवनात जर शैली वाचली, जर सेवंत गोस्वामी हा ग्रंथ आहे, तुम्ही आवर्जून वाचा. त्यामध्ये कशा प्रकारे भक्तिविनोद ठाकूरांनी त्या काळामध्ये, तुकाराम महाराजांच्या काळामध्ये पण हिंद्री शेंद्री नावाचे अनेक असे लोक होती जे निराकारवाद आणि साकारवाद यामध्ये बराचसा द्वंद्व आहे. म्हणून भगवंतांना आकार आहे का हा प्रश्न पण तेवढाच महत्वाचा आहे. आणि जर तो आहे आणि जर त्याला आकार आहे तर त्याला मी माझ्या या डोळ्याने पाहू शकतो का? प्रश्न महत्वाचा आहे ना. कारण की मंदिरमध्ये गेले की आपल्याला वाटतं की आता मी 2 महिने 3 महिने जप केलेले, आता देव दिसला पाहिजे आहे ना, मला देव दाखवा. अनेकशे साधू संत जातात, जेव्हा आपली अपेक्षा, कुंभमध्ये पण बरीच लोक गेली होती देवाचं दर्शन घडेल म्हणून, आहे ना. साधू संतांना जाऊन आम्ही विचारू, देवाचा पत्ता काय आहे, ऍड्रेस काय, कुठं आहे, आम्हाला देव पाहायचे, कसा पाहायचे, आमच्या या डोळ्यांनी पाहायचे. म्हणून हा प्रश्न पण तेवढाच महत्वाचा आहे. आणि मग जर हा देव आहे तर तो राहतो कुठं, त्याचं निवासस्थान कुठं आहे. आणि मग हे सर्व प्रश्नांचे उत्तर मिळाल्यानंतर मग आपल्याला समजू शकतं की तो देव आहे कोण. आलं लक्षात? तर आज आपण जो काही वेळ भेटेल, आजच्या या सेशन मध्ये पूर्ण होणार नाही, पण जिथपर्यंत आपण जाऊ तिथपर्यंत आपण हा पाहण्याचा प्रयत्न करू की भगवंत कोण आहेत, कसे आहेत, त्यांना पाहू शकतो का इतर सर्व. तर सर्वजण तयार आहेत का? कारण की मन, बुद्धी, इंद्रिय सर्व सतर्क असतील तर हे समजू शकतं. कारण अनेक आता चर्चा केली आपण, लाखो करोडो वर्षापासून जे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात ते आपण एका तासामध्ये पाहणार आहोत. तर आपल्याला अलर्ट पाहिजे आहे ना. सर्वांची झोप गेली असेल तर सुरुवात करू. कारण एक माहोल आहे, प्रभूजींनी चांगलं केलेलं आहे. झोपलेलं पण समजणार नाही कोण. कोणाला दिसत नसेल तर पुढे सरकून बसा, इथं मध्ये जागा आहे तिथे येऊन बसा. आपण आता विषयाला सुरुवात करत आहोत. श्रील प्रभुपाद की. डज गॉड एक्झिस्ट? तर देवाचं अस्तित्व आहे का? जे कोणी म्हणतात नास्तिकवादी भगवंत नाहीत, त्यांना आपण कसं पटवून देणार? किंवा आपल्या मनामध्ये जर प्रश्न आला की भगवंत आहेत का नाही, तर ते कसं समजणार? तर एक छोटे छोटे लॉजिक्स पाहणार आपण आहे, तर्क करून पाहू. पहिला तर्क आपला आहे, आपण मागच्या वेळेला जे पाहिलं पहिला प्रश्न, त्यामध्ये काय पाहिलं? मी कोण आहे पाहिलं आहे ना. आणि त्यामध्ये आपण काय पाहिलं? मी कोण आहे म्हणलं आपण? मी कोण आहे? जोरात बोला. मी कोण आहे? सच्चिदानंद आत्मा आहे ना. जर आत्मा आहे तर एक तर्क आहे, एक परमात्मा असला पाहिजे, बरोबर? छोटं लॉजिक लावलं आपण. जर आत्मा आहे तर परमात्मा असला पाहिजे, प्रश्नचिन्ह टाकलाय. आपण शोध घेतोय. ठीक आहे जाऊ दे. आता अजून पुढे जाऊया आपण थोडं. हा शब्द ऐकलाय का तुम्ही? ऐकलाय? ईश्वर कोणत्या भाषेतला शब्द आहे? कोणत्या भाषा आहे? नीट सांगा. संस्कृत आहे ना ईश्वर. ठीक आहे, इथं सांगितलं. आता या शब्दाचा अर्थ काय सांगा? ईश्वर या शब्दाचा अर्थ काय? लाजायचं नाही बिलकुल, जे वाटतंय ते सांगायचं, कारण आपण इथं शिकायला चाललोय. भगवंत. ठीक आहे, अजून काय सांगता येईल? ईश्वर हा संस्कृत शब्द आहे, म्हणून संस्कृत आली पाहिजे. इंग्लिश शिकत बसलाय तुम्ही वर्षानुवर्ष. एबीसीडी आणि जॉनी जॉनी हे शिकण्यामध्ये आयुष्य घालल्यामुळे आता संस्कृत येत नाही. संस्कृत ही म्हणतात मदर ऑफ ऑल लँग्वेजेस आहे.
जननी आहे सर्व भाषांची. संस्कृतच्या वाचूनच सर्व भाषांचा उद्गम आहे. म्हणून संस्कृत ही शिकलं पाहिजे, आलं पाहिजे. तर ईश्वर हा संस्कृत शब्द आहे, याचा अर्थ आहे नियंत्रक. काय अर्थ आहे? नियंत्रक म्हणजे काय? कंट्रोल करणारा. जसं आपण पण छोटे मोठे ईश्वर आहोत का नाही? शब्दाचा अर्थ काय सांगितला मी? ईश्वर. कळलं? मग तुम्ही नाही का म्हणताय? छोटे मोठे ईश्वर आहोत का नाही? आता आहे म्हणायला लागलं. नक्की आहे का नाही हे सांगा. आपण ईश्वर आहे का नाही? हा? आहे नाही, आहे नाही. पती परमेश्वर, पतीला ईश्वर म्हणलेला आहे. ईश्वर म्हणजे नियंत्रक. तर आपण आपल्या घरातले ईश्वर आहोत. कारण मी माझ्या पत्नीवर, माझ्या मुलांवर नियंत्रण करू शकतो. मी माझ्या ऑफिसमध्ये असताना माझ्या हाताखाली असणाऱ्या लोकांवर नियंत्रक असतो. मी माझ्या शरीरावर नियंत्रण करतो. मला वाटलं माझा हात वर करायचा, मी वर केला. मला वाटलं खाली करायचं, मी खाली केला. मला वाटायचं इकडं बघितलं, मी बघितलं. ह्या शरीरावर माझं नियंत्रण आहे. म्हणून मी एक छोटा नियंत्रक आहे. कशाचा? या शरीराचा, माझ्या कुटुंबाचा, किंवा माझ्या खाली जर कोणी असतील. समजा मी मिलिटरीमध्ये ऑफिसर आहे, तर माझे जे जवान आहेत त्यांचा मी नियंत्रक आहे. मी जर प्रिन्सिपल आहे, तर मी माझ्या हाताखाली जे शिक्षक आहेत त्यांचा मी नियंत्रक आहे. अशा प्रकारे मी छोटा मोठा एक नियंत्रक आहे. म्हणजे मी काय? एक छोटा ईश्वर आहे. त्याचप्रमाणे हे देवराज इंद्र आहेत, हे पण ईश्वर आहेत. कुठले ईश्वर आहेत? तो हे आहे ना, स्वर्गाचे, म्हणजे देवतांचे ईश्वर आहे. फक्त देवतांचे आहेत का? आपले नाहीत का? आपले पण आहेत का? ते आपल्याला काय देतात? पाऊस देतात. सृष्टी जी आहे ते पर्जन्य होते, जी पाऊस पडतोय ते भगवान इंद्रांपासून येते. म्हणून ते आपल्यावर कंट्रोल करत आहे. अग्निदेव ईश्वर आहेत. कुठं आहे त्यांचं कंट्रोल? कुठं आहे त्यांचं? जिथं कुठं अग्नी आहे तिथं सर्व अग्निदेव आहेत. आणखीन कुठं आपल्या शरीरावर आहे का? कुठं आहेत? अन्न पचन होतंय अग्निदेवाजवळ. म्हणजे अग्निदेव पण आहेत. वरुण देव कुठं आहेत? जिथं जिथं पाणी आहे. आणखीन कुठं आहे? आपल्या शरीरामध्ये आहेत का? आहेत का? 70% पाणी आहे. वायुदेव शरीरामध्ये आहेत का आपल्या? काय काम आहे त्यांचं? ऑक्सिजन. अजून काय? अर्धांग वायू आजार ऐकलाय? पॅरालिसिस का होतो? वायुदेव रुष्ट झाले का नाही? तिथला वायू रुष्ट झाला की हात उचलायचा बंद. जठराग्नामधले अग्निदेव रुष्ट झाले की पचनक्रिया बिघडली. म्हणून आपल्या शरीरावरती त्या देवी देवतांचा अधिकार आहे. म्हणून आपण दुय्यम आहे नियंत्रक. देवी देवता आपल्यावर कंट्रोल करतात, म्हणजे आपल्यापेक्षा श्रेष्ठ देवी देवता आहेत. कारण ते आपल्या शरीराला आणि या सृष्टीमध्ये जे जे आवश्यक आपल्याला आहे त्याच्यावर ते नियंत्रण करतात. बरोबर? म्हणजे आपण ईश्वर एक आहे, त्याच्यावर आणखीन एक ईश्वर आहे, ते देवी देवता आहेत. आणि त्याच्यावर आणखीन एक ईश्वर असला पाहिजे का नाही? म्हणून त्याला म्हणतात परम ईश्वर. म्हणजे ईश्वर ह्या शब्दाची व्याख्या काय आहे? नियंत्रक, कंट्रोलर. आणि असे कंट्रोलर आपण पाहतोय वेगवेगळ्या प्रकारचे. तर एक परमेश्वर पण असायला पाहिजे. जसं आता हे काय आहे? काय आहे? युनिवर्स आहे, गॅलेक्सी आहे ना. हे काय करत आहे? फिरतंय. किती वर्षापासून? अनंत काळापासून. हे ग्रह एकमेकाला धडकलेत का कधी? आपापल्या कक्षेमध्ये फिरत आहेत. ह्याला काय म्हणतो आपण? क्रिएशन आहे. काय आहे हे आहे क्रिएशन आहे. जर हे अनादि काळापासून आहे आणि फिरत आहे,
तर हे क्रिएशन करणारा क्रिएटर असला पाहिजे का नाही? जर क्रिएशन आहे तर क्रिएटर पण असला पाहिजे, आहे का नाही? जर रचना आहे तर रचनाकार पण असायला पाहिजे. त्याचप्रमाणे आता पहा, आपले जे वैज्ञानिक लोक आहेत ते काय म्हणतात ते पहा या गॅलेक्सी बद्दल. तर ही सृष्टी कशी प्रकट झाली याची एक थेअरी आहे जी सायंटिस्ट लोकांनी प्रेझेंट केली. त्याला म्हणतात बिग बँग थेअरी. काय म्हणतात? बिग बँग थेअरी. आणि ही सर्व लोकांनी मान्य केलेली आहे. अनेक वैज्ञानिक सर्वांनी शिक्कामोर्तब केलेला आहे. त्यांचं काय म्हणणं आहे, हा जो दिसतोय ह्याला म्हणतात बिग बँग. काय? हा एक आगीचा गोळा, बिंदू आगीचा. वैज्ञानिक काय म्हणतात, हा जो बिंदू होता हा बिंदू गरम व्हायला लागला. थेअरी सांगते आणखीन गरम झाला, आणखीन गरम झाला आणि हा गरम 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 होऊ लागला. आता त्यांचं म्हणणं आहे की आपण 13.5 बिलियन वर्ष, पृथ्वीचं आयुष्य किती सांगितले त्यांनी? 13.5 बिलियन वर्ष हिथं आहे, प्रकाश वर्ष म्हणतात ते. तर हे कसं प्रकट झालं? तर हा आगीचा बिंदू गरम होत गेला, गरम होत गेला, गरम होत गेला आणि एक बिंदू असा आला की ह्याचा स्फोट झाला. काय झालं? स्फोट झाला. आणि जसा स्फोट झाला त्यामधून अनेक अशा गॅलेक्सी बाहेर पडल्या. काय झालं? अनेक ब्रह्मांड, अनेक युनिव्हर्स असे बाहेर पडले. आता हे बाहेर पडल्यानंतर हे सतत फिरू लागले. हे वेद सांगत नाही तर थेअरी सांगतेय, हा सायन्स. आणि मग कालांतराने फिरून 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 हे थंड होऊ लागले. एवढे थंड झाले, एवढे थंड झाले की बर्फासारखे गोठले गेले. नंतर ते हळूहळू हळू नॉर्मल होऊ लागले. आणि नॉर्मल झाल्यानंतर मग काही जीवांचं रिॲक्शन झालं आणि त्यापासून मग एक जीव सृष्टी प्रकट झाली. अमिबा सारखा जीवाणू प्रकट झाला. त्यानंतर मग त्या अमिबापासून छोटे छोटे जलचर चालू झाले, वृक्षबल्ली प्रकट होऊ लागल्या. आणि मग हे थोडं 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 वाढत वाढत पाणी येऊ लागलं. सर्व पृथ्वी हे ब्रह्मांडामध्ये कुठं कुठं पाणी येऊ लागलं. आणि मग हे हळूहळू हळूहळू पुढं जलचर पासून मग सरपटणारे प्राणी, मग 4 पायाचे प्राणी, आणि मग शेवटी एक माकड आलं आणि त्या माकडाची मग शेपटी गळून पडली खाली. आणि मग आपल्यासारखी माणसं इथं सगळी आली. आणि म्हणून आपलं वंशज कोण आहेत? माकडं. हे कोणी सांगितलेले आहे? हे थेअरी आहे डार्विनची. तर स्पीकर चालू आहे का? 1 मिनिटामध्ये आपण पाहूया की हे माईक लावणार नाही स्पीकर जवळ. 1 मिनिटामध्ये कशा प्रकारे हे बिग बँग थेअरी पासून मनुष्य आजच्या स्थितीपर्यंत कसं आलो आपण, हे सायंटिस्ट लोकांनी दाखवलंय. पाहायचंय बघा. हा बिग बँग आहे, याचा स्फोट होईल आता. पहा, बघत राहा तुम्ही, फक्त ध्यानपूर्वक पहा.
13.5 अब्ज प्रकाश वर्षानंतर आपण ह्या स्थितीला अशा प्रकारे पोहोचलो, असं काय सांगतं विज्ञान सांगतं. किती जणांचा विश्वास आहे ना? ठीक आहे, चला पुढे जाऊया आपण. आता हे सायंटिस्ट लोक आणखीन एक दावा करतात. त्यांचं असं म्हणणं आहे की क्रायोनिक्स प्रक्रिया से जिंदा होंगे इंसान. काय म्हणणं आहे त्यांचं? की भविष्यामध्ये आम्ही मेलेल्या मुर्द्यांना जिवंत करणार आहोत. हसण्यासारखं नाही. तर अमेरिकेमध्ये बिलियन्स ऑफ डॉलर्स देऊन लोकांनी बुकिंग चालू केलेली आहे. आपापली शरीर या वैज्ञानिक लोकांच्या हातामध्ये द्यायची आणि हे तुमचे शरीर भविष्यामध्ये जेव्हा त्यांच्या हाती ते सूत्र लागल पुन्हा मुर्द्यांना जिवंत करायचं, त्यावेळेला तुम्हाला जिवंत करणार आहेत. तर बुकिंग चालू आहे. आपल्यापैकी कोणी इंटरेस्टेड असेल तर आपलं नोंदणी करू शकता. काय करणार आहेत ही लोक माहिती आहे का? ही लोक तुम्हाला असं खाली मुंडी वर पाय करून नायट्रोजन गॅस असतो त्यामध्ये लटकून ठेवणार आहेत. एक चेंबर्स असतात त्यामध्ये तुम्हाला ठेवणार आहेत आणि असं तुम्हाला फ्रीज करून टाकणार. आणि भविष्यामध्ये जेव्हा टेक्नॉलॉजी डेव्हलप होईल त्यावेळेला ही वैज्ञानिक लोक तुम्हाला जिवंत करतील. बँगलोर मध्ये सुद्धा बुकिंग चालू झालेलं आहे, इंडियामध्ये पण. अनेक लोक अनेक करोडो रुपये देऊन आपली मृत शरीर आपल्या नातेवाईकांची स्वतःची या वैज्ञानिक लोकांच्या हातामध्ये देत आहेत. आणि यांना असं वाटत आहे की भविष्यामध्ये काय होणार आहे, मुर्दे फिर जिंदा होंगे. तर अशा प्रकारे हे विज्ञान आहे, किंवा आपण विज्ञानाला नावं ठेवत नाही, तर परंतु काही सीमेपर्यंत हे विज्ञान आहे. म्हणून पहा, MIT मिशिगन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे जेव्हा श्री प्रभुपाद गेले होते आणि त्यांचं प्रवचन होतं आणि त्यावेळेला प्रभुपादांना विचारलं की तुम्ही इथं काय शिकवण्यासाठी आलेला आहे आणि वेगळा काय विषय घेणार आहे. तर प्रभुपादांनी फार सुंदररित्या सांगितलं. प्रभुपाद म्हणजे जिथं तुमचं विज्ञान संपतं तिथून आमचं विज्ञान चालू होतं. फ्रॉम वेअर युअर सायन्स एंड अवर सायन्स स्टार्ट्स. मृत्यूनंतरचं जे विज्ञान आहे असं हे प्रगत विज्ञान आमच्याकडे आहे. तर ते जे सायन्स आहे मृत्यूच्या नंतरचे काय आहे ते आमच्याकडे आहे. म्हणून आपण वेदांच्या वरच भरोसा ठेवला पाहिजे. पण सर्व सायंटिस्ट असे म्हणजे काय म्हणतात त्याला ओव्हर कॉन्फिडन्स नव्हते. काही आस्तिकवादी पण वैज्ञानिक होते, जसं आयझॅक न्यूटन. याचा फार श्रद्धावान व्यक्ती होता. अनेक संशोधने यांनी केली. आणि याचा एक मित्र होता, तो नास्तिक होता. आणि यांनी आयझॅक न्यूटन एकदा ठरवलं की याला आपण थोडस प्रचार करूया. तर त्याने आपल्या एका मित्राला एक दिवशी सकाळी ब्रेकफास्ट साठी बोलवलं. आणि ब्रेकफास्ट साठी बोलवलं त्या दिवशी रात्री त्यांनी काय केलं, एक टेबलवर, ब्रेकफास्टच्या टेबलवरती एक ग्रह मालिका जी असती, सूर्य, चंद्र, पृथ्वी सर्व व्यवस्थित मॉड्यूल तयार करून ठेवलं आणि त्याच्यावर एक कपडा टाकला. त्याचा मित्र आला सकाळी ब्रेकफास्ट साठी, नाश्त्यासाठी. येऊन बसल्यानंतर तो म्हणला की चला आता ब्रेकफास्ट घेऊ. ब्रेकफास्ट घ्यायला गेला आणि त्यानं असं अरे चादर कोण ठेवली, तर चादर काढली तर तिथं एक मॉडेल तयार होतं. कशाचं? ब्रह्मांडाचं. सूर्य, चंद्र, तारे, सर्व ग्रह. आयझॅक न्यूटन म्हणाला अरे चा हे कुठून आलं? इथं कुठून आलं म्हणजे अरे रात्री इथं मी चांगला ब्रेकफास्ट ठेवलेला होता, ऍपल्स ठेवलेले होते, फ्रुट्स ठेवलेले होतं, ब्रेड ठेवलेलं होतं तुझ्यासाठी, ते कुठं गेलं? आणि हे ब्रह्मांड इथं कुठून आलं? काही वेड्यात काढतो का मला? हे तूच केलास ना? म्हणलं अरे नाही, मी कसं काढलं? हे अचानक तयार झालं इथं सगळं. म्हणलं आता काय माझी चेष्टा करतो का? हे अचानक कसं तयार होऊ शकतं? हे एकदम बरोबर सूर्य मध्यभागी ठेवलाय, पृथ्वी आहे, चंद्र आहे, आणि अचानक होऊ शकतं असं? मी तेच तर सांगतोय तुला, हे ब्रह्मांड पण अचानक नाही झालं. याला आपण कुणीतरी तयार केलंय, याच्या मागे ही कुणीतरी रचयिता आहे, सृष्टीकर्ता आहे. तर ही जी अनादी काळापासून ब्रह्मांड दिसते आपल्याला, सूर्य चंद्र मालिका जात आहे, दिवस होतोय, रात्र होते, ऋतू बदलत आहेत, हे अचानक होत नाही.
फुलांमध्ये रंग येत आहे, सुगंधी फुले येत आहेत, फुलपाखरं आहेत, ही सुंदर सृष्टी चाललेली आहे. ही अचानक होत नाही. हे रंगवणारा, ही चित्र काढणारा कोणीतरी चित्रकार नक्कीच आहे की नाही? म्हणून जर चित्र आहे तर चित्रकार पण असायलाच पाहिजे. तर या लॉजिकद्वारे आपल्याला काय समजतं? छोटं लॉजिक लावलं की भगवंत असायला पाहिजेत. किती जणांना वाटतं आता हे पाहिल्यानंतर की भगवंत असायला पाहिजेत? एकालाच वाटतंय. ठीक आहे, भगवंत आहेत. दुसरा प्रश्न काय आहे? तर किती प्रकारचे भगवंत आहेत, है ना? का हा प्रश्न काय येतो बाबा? कारण आपण जर जगामध्ये पाहिलं तर या जगामध्ये सर्वात जास्त अनुयायी कोणत्या धर्माकडे आहेत? ख्रिश्चन आहे. संपूर्ण विश्वाच्या पाठीवरती जर जास्त अनुयायी पाहिले तर कुठला आहे? ख्रिश्चन आहे. त्यानंतर कोण आहे? मुस्लिम आहे. त्यानंतर हिंदुझम आहे. सनातन, नास्तिक लोक, नंतर हिंदू, नंतर अदर रिलीजन आणि नंतर बुद्धिस्ट. तर सर्वात जास्त कोण पालन करणारे आहेत, अनुयायी आहेत? ख्रिश्चन. तर आपण 3 घेऊया आता. कोणते घेऊया? सर्वात जास्त आहे ख्रिश्चन, मुस्लिम आणि हिंदू आपण घेऊया. ठीक आहे. ख्रिश्चनिटी मध्ये जर आपण गेलो तर बायबल मध्ये जे जीसस आहेत ते काय म्हणतात? मी कोण आहे? आय एम सन ऑफ गॉड. गॉड कोण आहे सांगितलं का त्यांनी? नाही सांगितलं. मी देवाचा मुलगा आहे म्हणून सांगतात. म्हणजे सर्वात जास्त अनुयायी असणाऱ्या धर्मामध्ये देवाबद्दल माहिती मिळते का? नाही मिळत. ते काय सांगत आहेत जीसस की मी देवाचा पुत्र आहे. दुसरा कुठला घेतला आपण? मुसलमान. हे काय लिहिलेलं आहे? काय लिहिले? वाचा येत नाही तुम्हाला? ठीक आहे, अल्लाह लिहिले. काय लिहिले? अल्लाह. तर हु इज अल्लाह? काय सांगतात ते पहा. अल्लाह इज द क्रिएटर ऑफ द युनिवर्स अँड ऑल दॅट एक्झिस्ट. अल्लाह हा या ब्रह्मांडाचा रचयिता आहे आणि जे काय अस्तित्व आहे त्या सर्वांचा रचयिता आहे. खरं का खोटं? बोला लवकर. कोणी तुम्हाला इथं येणार नाही, सर सुद्धा होणार नाही. बोला बोला, खरं आहे का खोटं आहे? हा, किती जणांना वाटतं खरं आहे आणि किती जणांना वाटतंय खोटं आहे? अरे बरीच लोक बसले तर सांगा, खोटं किती जणांना वाटतंय, खरं खोटं किती वाटतंय जणांना, खरं किती जणांना वाटतंय? ठीक आहे. दुसरा प्रश्न. अल्लाह इज द ओनली ट्रू गॉड. अल्लाह एकमेव भगवान आहे. खरं आहे का खोटं आहे? Allah has power over everything and that can do anything, that he can do anything. त्याच्या सर्वांच्यावर त्याच्यापती पूर्ण शक्तिमान आहे आणि तो काहीही करू शकतो. खरं आहे का खोटं आहे? तर हे जे 3 गोष्टी आहेत ना त्या खऱ्या आहेत सगळ्या. अल्लाह इज द क्रिएटर ऑफ युनिवर्स अँड दॅट एक्झिस्ट ऑल दॅट एक्झिस्ट. बरोबर आहे 100%. अल्लाह हा फक्त एकमेव गॉड आहे ते पण बरोबर आहे. अल्लाह हॅज पॉवर ओव्हर एव्हरीथिंग अँड दॅट ही कॅन डू एनिथिंग. बरोबर आहे. प्रश्न आहे की अल्लाह कोण आहे? कोण आहे अल्लाह? अल्लाह मीन्स ऑल पॉवरफुल. मग तो अल्लाह कोण आहे ते माहित पाहिजे. पुढे जाऊया आपण. हे लक्षात ठेवा फक्त. अजून पुढे गेले की उलगडा होईल. आणि सनातन धर्म घेऊया. किती लोक देवी देवता आहेत आपल्यात? 33 कोटी देवी देवता. आता यामध्ये शोधायचे खरा देव कोण आहे. 33 कोटी देवी देवता आहे. म्हणून असा प्रश्न येतो की देव एक आहे आणि ह्याच एका देवाने अनेक रूप घेतली आहेत का? तर हे आपल्याला शोधायचं आहे. इथं आपण विराम दिलेले. आता पुढे ह्याच्याविषयी अजून पुढे घ्यावं आपण परत चर्चा करणार आहोत. तिसरा प्रश्न आहे डज गॉड हॅव एनी फॉर्म? देवाला आकार आहे का? हो का नाही सांगा. आहे. ठीक आहे. बायबल काय म्हणतो पाहूया आपण. आपण 3 धर्मांना घेऊन चाललेलो आहे. बायबल काय म्हणते पहा.
टेस्टिमनी 6.16 मध्ये ऑल क्रॉस रेफरन्स काय म्हणते बघा, इट डझंट डायरेक्टली से फॉर्मलेस बट वी इंटरप्रेट इट दॅट वे ॲज समथिंग दॅट कॅन नॉट बी सीन वुड लॉजिकली लॅक फॉर्म. बायबल मध्ये असं म्हणण्यात आलेले आहे की ज्या वस्तूला आपण पाहू शकत नाही तर तार्किकदृष्ट्या त्याला आकार नाही. काय म्हणले, जे दिसत नाही त्याला आकार नाही, बायबल म्हणते एका ठिकाणी. आता हेच बायबल पुढे काय म्हणते आणखी पहा. पवित्र बायबलच्या श्लोक 26 आणि 27 मध्ये असे म्हणले आहे की देवाने सर्व मानवांना त्याच्या प्रतिमेप्रमाणे निर्माण केले आहे, जो पृथ्वीवरील सर्व प्राणी मात्रांपेक्षा श्रेष्ठ आहे, आणि ज्याने मनुष्याची सृष्टी आपल्या स्त्री पुरुष स्वरूपात निर्माण केली आहे. यावरून हे सिद्ध होते की देव वास्तविक आहे आणि मनुष्य दृश्य आहे, निराकार नाही. तर आता एखाद्यानं जर बायबल वाचलं आणि हे 2 टेस्टिमनी वाचल्यात तर त्याला स्पष्ट होईल का देव आकार आहे का निराकार आहे? सांगा. नाही होणार, गोंधळ आहे. एका ठिकाणी म्हणले जे दिसत नाही त्याला आकार नसला पाहिजे, दुसरीकडे म्हणतात की देवाने मनुष्याला त्याच्याप्रमाणे बनवला म्हणून त्याला आकार असला पाहिजे. हे कोण म्हणतंय? बायबल म्हणतंय. कुराण काय म्हणते पाहूया आपण. कुराण मध्ये म्हणले लेस कंबकत शाह उसके जैसा कुछ भी नहीं. तर या आयात मध्ये काय सांगितले, इस आयात में स्पष्ट रूप से कहा गया है कि अल्लाह जैसे कुछ भी नहीं है, जिसका अर्थ है कि किसी भी प्रकार की आकृति की कल्पना करना असंभव है, जो किसी विशेष स्थान पर स्थित हो, घूम रही हो, स्थान ले रही हो. म्हणजे बायबल सारखंच इथं म्हणलेलं आहे. काय म्हणलेलं आहे की अल्लाह सारखं कोणी नाही, परंतु कोणत्याही आकृती जी आहे त्याची कल्पना करणं शक्य नाही. म्हणजे देवाला ह्यांनी पुन्हा काय सांगितलं इथं, निराकार, आकार नाही. आता हेच बायबल पुढे काय म्हणतं पहा. कुराण सुराहा अल फारुकी 25:59 मध्ये काय म्हणते, गॉड सॅट ऑन हिज थॉर्न विच प्रूव्स दॅट गॉड मस्ट बी इन फॉर्म. कुराण मध्ये असं म्हणलेलं आहे की मी अल्लाहला पाहिलं, ते एका सिंहासनावर बसलेले आहेत. कुठं बसलेत? सिंहासनावर बसलेले आहेत. जर सिंहासनावर बसले तर त्यांना आकार असला पाहिजे. म्हणजे एकीकडे कुराण सांगते की त्याला आकार नाही, दुसरीकडे सांगते की त्याला आकार आहे. म्हणजे इथं गोंधळ आहे का नाही? म्हणजे जर कुराण वाचलं तरी आपल्याला समजू शकत नाही की देवाला आकार आहे का नाही. ठीक आहे, आपला धर्म सनातन धर्म काय म्हणतो पहा. बरं ठीक आहे, एक गोष्ट सांगतो सुंदर. हे आहे श्री प्रभुपादांचे वरिष्ठ शिष्य राधा गोविंद स्वामी महाराज. एकदा कुवेत मध्ये होते, ते अरेबियन कंट्री आहे, एअरपोर्टवर बसलेले होते, जप करत होते. आणि त्यांना पाहिल्यानंतर एक कुवेत मध्ये एअरपोर्ट ऑफिसर जो होता एअरपोर्टवरचा, त्यांनी पाहिल्यानंतर त्यांना म्हणाला इकडे या. महाराज म्हणजे थोडी मला भीतीच वाटली, कारण की शेवटी यवन आहे, काय भरोसा याचा, कुठंतरी चेकिंगला पाठवून देईल आणि काय करेल. मी तिथे गेल्यानंतर म्हणले की आर यू इंडियन स्वामी, तुम्ही भारतीय संन्यासी आहात का? म्हणले हा. आणि ते म्हणले की तुम्ही दगडांची पूजा करता का? तर महाराज म्हणले नाही, आम्ही दगडांची पूजा नाही करत, आम्ही दगडामध्ये असणाऱ्या देवाची पूजा करतो. त्याला आश्चर्य वाटलं. त्याला म्हणलं हे असं कसं वेगळं उत्तर दिलं याने. तर महाराजांनी परत त्यांना विचारलं. तेवढ्यामध्ये काय झालं की महाराजांनी त्यांना विचारलं तसं की त्यावेळेला अलार्म झाला एक, आणि अलार्म झाला आणि त्यानंतर त्यांनी पाहिलं की त्याने आपली चटई बाहेर काढली आणि सर्वजण नमाज पाडू लागलं. आणि महाराज म्हणले की तेवढ्यामध्ये संपूर्ण एअरपोर्टच नमाज पाडत होता, सर्व लोक. आणि महाराजांनी आपली जपमाळ घेतली, जप करू चालू केला. आणि मग नमाज पूर्ण झाल्यानंतर यावेळेला महाराजांनी प्रश्न विचारला त्यांना की तुम्ही जे काही आता प्रार्थना केली, तुम्हाला विश्वास आहे का की तुमची अल्लाहनं ते ऐकली? त्याला जर आश्चर्य वाटलं. म्हणजे असा कसा प्रश्न विचारतो? मला ऐकली म्हणजे जसं तुम्ही बोलताय मी ऐकतोय, मी बोलतो तुम्ही ऐकतोय, तसं आम्ही जी प्रार्थना करतो तो आमचा अल्लाह ऐकतो. म्हणला ओके, म्हणजे तुमच्या अल्लाहला कान असले पाहिजेत. बर, तुमचे अल्लाह जे आहेत
ते तुमचे प्रार्थना ऐकत आहेत. हं? मग ते तुमच्याशी संवाद साधतात का हो? जेव्हा तुम्ही प्रार्थना करता, जेव्हा तुम्ही दुःखात असता, जेव्हा तुमच्या कष्टामध्ये असता, तेव्हा तुमचा अल्लाह तुम्हाला बघतो का? त्याला दिसतं का तुम्हाला दुःख होत आहे ते? म्हणजे प्रार्थना करताय म्हणजे त्याला बघणार पण ना, तो तुम्हाला दुःखी आहे, कष्टी आहे. मग बघणार ना, का नाही बघणार? म्हणजे डोळे पण आहेत. हं? आणि मग अशा प्रकारे महाराजांनी त्याला सांगितलं, म्हणजे तुमच्या अल्लाला डोळे आहेत, कान आहेत, जिव्हा आहे, ह्याचा अर्थ तुमच्या अल्लाला आकार आहे. आणि परत महाराज म्हणाले की तुमच्या कुराणमध्ये सांगितलेलं आहे की अल्लाह हा सिंहासनावर बसलेला आहे, त्याचा रंग निळा सावळा आहे, त्याच्या हातामध्ये बासुरी आहे आणि त्याच्या आजूबाजूला त्याचे सौंदर्य आहे. म्हणजे हो बरोबर आहे, परंतु अल्लाह कोण आहे हेच माहित नाही. तर कुराणमध्ये सुद्धा स्पष्ट रूपाने सांगितलेलं आहे. म्हणून प्रभुपाद म्हणायचे अल्लाहचा अर्थ आहे ऑल पॉवरफुल, आणि ऑल पॉवरफुल कोण आहे हे शोध ते न घेतल्यामुळे त्यांना आजपर्यंत समजलं नाही की अल्लाह कोण आहे. म्हणून प्रभुपाद म्हणायचे तुम्हाला हरे कृष्ण म्हणता येत नाही, हरे क्राइस्ट म्हणा. क्राइस्ट 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 म्हणत राहा. अल्लाह म्हणताय अल्लाह म्हणत राहा. देवाचं नाव घ्या, कोणत्या पण घ्या, परंतु भगवंतांचं नामस्मरण करणं आवश्यक आहे. तर डज गॉड हॅव एनी फॉर्म? काय आहे प्रश्न तिसरा? त्याला आकार आहे का, है ना? तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ज्याने एवढ्या 33 कोटी जे 84 लक्ष योनींना आकार दिला, किती? तो निराकार असू शकतो का? म्हणजे सर्वांना आकार देताना स्वतः निराकार होईल का? असं कधी शक्य आहे? म्हणजे सर्वांना आकार दिला त्यानं, तो स्वतः निराकार असू शकतो का? नाही. म्हणजे भगवंतांना आकार असला पाहिजे. जसं हा कोण आहे? कोण आहे? मी आहे. मी कुणासारखा आहे? माझे आई वडिलांसारखा आहे. म्हणजे त्यांच्या जसा आकार आहे तसा माझा. माझे वडील माझे आई कशा प्रकारे आहेत? त्यांच्या आई वडिलांसारखे. त्यांचे आई वडील कोणासारखे आहेत? त्यांचे आई वडील. असं शोध घेत गेलो आपण तर जो मूळ आहे तो पण आपल्यासारखाच असला पाहिजे. म्हणजे जो मूळ आहे त्याला सुद्धा 2 हात, 2 डोळे, 2 कान, आपल्यासारखा आकार असायला पाहिजे. म्हणजे देवाला आकार असलाच का? देव निराकार आहे? आहे का देवाला आकार? आहे का नाही? जोरात बोला. देवाला आकार आहे का नाही? आहे. मग आपले वेद देवाला निर्गुण निराकार का म्हणतात? म्हणतात का नाही? वेदांमध्ये भगवंतांना निर्गुण आणि निराकार म्हटलेलं आहे. विचारलं एका नास्तिकानं प्रश्न, तुम्ही म्हणताय देवाला आकार आहे पण वेद न सांगता भगवान निर्गुण निराकार आहे, काय उत्तर आहे? निर्गुण निराकार. ऐकले का नाही शब्द हा? म्हणतात का नाही? समस्या ही आहे की आपल्याला निर्गुण आणि निराकारचा अर्थ माहित नाही. तरी ते समजून घ्यायचं आता. ठीक आहे. भगवंतांना निर्गुण निराकार का म्हणतात? निर्गुण आहेत. हो आहेत. भगवंत निर्गुण आहेत. का? कारण भगवंत या 3 गुणांच्या पलीकडे आहेत. आपण सर्वजण 3 गुणाने बांधले गेलेले आहेत. कोणते 3 गुण आहेत? सत्व, रज, तम. या 3 साखरे आहेत त्याने बांधले. पण भगवंत जे आहे ते निर्गुण आहेत, कारण ते 3 गुणाच्या अतीत आहेत, पलीकडे आहेत. आणखीन भगवंतांना निर्गुण का म्हणतात? कारण त्यांच्यामध्ये आपल्यासारखे गुण नाहीत. त्यांचे गुण कसे आहेत? दिव्य गुणांनी ते युक्त आहेत. म्हणून भगवंतांना निर्गुण म्हणतात. जर तुम्हाला कोणी विचारलं भगवान निर्गुण का आहेत तर त्याचं उत्तर काय आहे? हे आहे. आता भगवान निराकार का म्हणतात भगवंतांना वेदांमध्ये? कारण भगवंतांना आपल्यासारखा भौतिक आकार नाही. आपण डोळ्याने काय करतो? बघतो. कानाने ऐकतो. नाकाने श्वास घेतो. भगवान डोळ्याने बघतात,
आणखीन खातात पण. म्हणून भगवंतांच्या समोर आपण भोग ठेवल्यानंतर आपण म्हणतो ना, अरे देवानं खाल्ला का नाही खाल्ला, दृष्टी पडली की भगवंतानी खाल्ला. म्हणून भगवंतानी आपल्या दृष्टीद्वारे प्रकृतीला गर्भित केलं. भगवंतांचे एक इंद्रिय अनेक इंद्रियांची कार्य करतात, आलं लक्षात. म्हणून भगवंतांचा जो आकार आहे, भगवंतांचं जे फॉर्म आहे ते भौतिक नाही, ते कसं आहे, आध्यात्मिक आहे. तर कसे आहेत भगवान, त्यांचा आकार निराकार का म्हणलेला आहे, कारण की त्यांचा जो आकार आहे तो कसा आहे, ऍब्सोल्यूट, परिपूर्ण. म्हणून ईशोपनिषद मध्ये काय सांगितलेलं भगवंतांना, ओम पूर्णमद पूर्णइदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. याचा अर्थ काय हो, भगवंत असे परिपूर्ण आहेत की त्या पूर्णामधून पूर्ण काढलं तरी शिल्लक पूर्ण राहतं. जसं माझ्याकडे 100 रुपये आहेत आणि मी तुम्हाला 99 रुपये दिले, तर माझ्याकडे किती पैसे शिल्लक राहिले, किती राहिले, 1 रुपया राहिला. आणि भगवंतांनी कडे 100 रुपये आहेत आणि भगवंतांनी तुम्हाला 99 रुपये दिले, भगवंताकडे किती शिल्लक राहिले, का बरं, का 99 राहिले, बघा विचार करून सांगा. 100च राहिले काय म्हणतात, का बरं, पण उत्तर सांगा की का. सांगा. माझ्याकडे 100 रुपये होते, त्यातले तुम्हाला मी 99 दिले, 1 रुपया राहिला. भगवंतांकडे पण 100 रुपये, त्यांनी तुम्हाला 99 दिले, त्यांच्याकडे किती राहिले, का पण. काय, आता आपण श्लोक म्हणला ते सांगा. कारण भगवान परिपूर्ण आहेत, असे पूर्ण आहेत की त्या पूर्णामधून पूर्ण काढलं तर शिल्लक केवळ पूर्ण राहतं. हा श्लोक आहे त्यासाठी. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. पूर्णातून पूर्ण काढलं तरी शिल्लक राहतं, ते पूर्ण, ते भगवंत आहेत. एवढे परिपूर्ण आहेत. सगळं काय सुदामाला त्यांनी सगळं दिलं तर त्यांच्याकडे सगळं तसंच आहे, ते भगवंत आहेत. म्हणून भगवान हे निराकार ऍब्सोल्यूट फॉर्म मध्ये आहेत. त्यांना असा आकार नाही. कसा आकार आहे त्यांचा, दिव्य आकार आहे. एवढे परिपूर्णरित्या ते आहेत. आता चौथा प्रश्न आहे, काय मी भगवंतांना माझ्या डोळ्याने पाहू शकतो का, बरोबर. सर्वांचा आवडता प्रश्न. ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायला तुम्ही प्रश्नाचं उत्तर द्या. माझा पहिला प्रश्न आहे, आपण भारताचे प्रेसिडेंटना पाहू शकतो का. कोण कोण जाणार आहे उद्या भेटायला त्यांना, कोण कोण जाणार आहे, आता सगळेजण म्हणला हो. कोण कोण जाणार आहे बघायला, समोर समोरच की बघायला त्यांना उद्या जाऊन. कोण कोण जाणार आहे, का नाही, काय पाहिजे त्याला, तुमच्याकडे योग्यता पाहिजे, नीड सम स्पेशल क्वालिफिकेशन, पास पाहिजे त्यांना भेटण्याचे, कोणी क्वालिफाईड पाहिजे. ठीक आहे, आता तुम्हाला भेटायचे, तुम्हाला एखाद्या मंत्रीने दिला पास, क्वालिफाईड केला, तुमची अपॉइंटमेंट झालेली आहे फिक्स. आता तुम्ही प्रेसिडेंटला पाहू शकता का, पास मिळालेला आहे. बघा, भारताचे प्रेसिडेंट किंवा पंतप्रधान जरा सोपं जाईल तुम्हाला, मोदींना भेटायचे आणि तुम्हाला आता पास मिळालेला आहे, तुम्ही भेटू शकता का. नाही, आता सगळं झाले की तुम्हाला पास मिळालेला आहे. किती जणांना आता भेटू शकता. तरी पण नाही भेटू शकत, कारण त्यांनी पास दिला पण ते म्हणले की जा, मला नाही भेटायचं तुम्हाला. काय करणार तुम्ही, काय करणार तुम्ही. वी वॉन्ट टू सी बट ही वोंट, है ना.
आपल्याला भेटायची इच्छा आहे, आपल्याकडे सर्व क्वालिफिकेशन आहे, पण ते म्हणले नाही. तर एक साध्या भारताच्या पंतप्रधानांना भेटण्याला एवढ्या अडचणी आहेत आणि तुम्हाला अनंत कोटी ब्रह्मांड नायकाला भेटायचे आहे आणि बघायचे लगेच. कसं त्वरित देव दाखवा तर देव मानतो. तुझ्या मान्याला काय अर्थ आहे? नाही मानला तरी तू इथंच राहणार आहे. बर, आता अजून एक प्रश्न आहे. आपण हिमालय पाहू शकतो का इथं बसून? हो का नाही? का नाही पाहू शकत? प्रत्यक्ष का नाही पाहू शकत सांगा? हा, ते पुढचं गेलं. का नाही पाहू शकत? साधं सोप्या उत्तर दे, मला समजत नाही ते. हा, तसलं नाही समजत मला. हा, आता उत्तर बरोबर दिलं कोणी. हिमालय किती लांब आहे? किती लांब आहे? खूप लांब आहे, म्हणून पाहू शकत नाही. बरोबर, सोपं उत्तर काय आहे? हिमालय मी पाहू शकत नाही का? खूप लांब आहे. दुसरा प्रश्न आता आहे, आपण आपल्या डोळ्याची पापण्या पाहू शकतो का? आरशात नाही, काय पण उत्तर द्यायचं. असं बघायचं, पाहू शकतो का? उत्तर प्रश्न आहे परत का? का नाही बघू शकत? पापण्या का नाही बघू शकत सांगा? नाही, सांगा. हा, खूप जवळ आहेत. किती जवळ आहेत? म्हणजे अति जवळ असणारी वस्तू पाहू शकत, अति लांब असणारी वस्तू पाहू शकत, अति लांब पाहू शकत नाही, अति जवळ पाहू शकत नाही. मान्य आहे सगळ्यांना? मान्य झालं? आता प्रश्न सांगायचा मला, चंद्र जवळ आहे का चायना जवळ आहे? हा, जवळ कोण आहे? अरे जवळ कोण आहे? जवळ किलोमीटर. हा, चायना जवळ आहे असं काय म्हणताय? कोण जवळ आहे? चायना जवळ आहे. हा, परंतु आपण चंद्र पाहतो का चायनाला पाहतो? हा, आता तुम्ही मला लांबच आहे म्हणून दिसत नाही आहे ना? लांबच आहे म्हणून दिसत नाही म्हणला ना. चायना जवळ आहे, चायना दिसलं पाहिजे, पण दिसत नाही. पण लांबची वस्तू दिसते, ह्याचा अर्थ काय हो? असं का होतं? कारण आपल्यामध्ये 4 दोष आहेत. किती दोष आहेत? 4 दोष आहेत. काय दोष आहे? पहिला, आपण चुका करतो. काय करतो? या जगामध्ये असा एकही व्यक्ती नाही ज्यानं कधी चूक केलेली नाही. आहे का कोणी? कुणी एक आहे का व्यक्ती? तुम्ही तुमच्या जीवनामध्ये चुका केल्यात का? किती केल्यात? काउंटलेस है ना, अगिनत. तर आपण चुका करतो, पहिला दोष आहे. दुसरा, आपले इंद्रिय अपूर्ण आहेत. आहेत का नाही? कसं समजतं? कधी कधी दोरीला साप समजतो आहे ना, परछाई पाहून घाबरतो आपण. रात्रीस खेळ चाले, हे ऐकलं की भीती येते. हा खेळ सावल्यांचा. सावल्या बघितलं की घाबरतो. अपूर्ण इंद्रिय आहेत. दुसऱ्यांना फसवतो. फसवतो का नाही हो का नाही? सगळे फसवतात. ही छोटी पोरं पण फसवतात आहे ना. गुपचुपे आईस्क्रीम चॉकलेट खाऊन येतात, म्हणतोय नाही. आणि फसवत भगवान पण फसवतात. जेव्हा भगवान छोटे होते तेव्हा त्यांनी फसवायचे आहे ना. जेव्हा त्यांनी माती खाल्ली, माती, आणि यशोदा माईने विचारलं माती खाल्ली का? कन्हैया काय म्हणले? मैया मोरी मैं नहीं माखन खायो. आणि अजिबात खोटं बोलले नाहीत ते. खोटे बोलले का? नाही. काय म्हणते ते? मैया मोरी मैं नहीं माखन खायो. परत काय म्हणतात?
मैया मोरी मैं नहीं माखन खायो. एकाच वाक्यामध्ये फसवलं पण नाही. मैं नहीं माखन खायो, मैंने ही माखन खायो. तर फसवण्याची वृत्ती आहे प्रत्येक जीवामध्ये. आणि आपण भ्रमित होतो. तर हे 4 दोष असल्या कारणाने या 4 दोषांना घेऊन आपण इच्छा करतोय त्या भगवंतांना पाहण्याची. तर ते कदापि शक्य नाही. वी कॅनॉट अंडरस्टँड गॉड और इवन परफेक्ट नॉलेज ऑफ दिस वर्ल्ड थ्रू our blunt material senses because of the following 4 defects. है ना. तर आपण भगवंतांना जाणायचा जर प्रयत्न केला या इंद्रियांच्या द्वारे, म्हणून म्हणलेलं काय आहे, ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनं शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु ती दृष्टी देतात, त्या दृष्टी चक्षु ते प्रेमांजन घालतात, त्याच्याद्वारे आपण भगवंतांना पाहू शकतो. म्हणून जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये ही परंपरा नाही, हे गुरु तत्व नाही, तोपर्यंत भगवंतांना पाहण्याची दृष्टी आपल्यामध्ये येणार नाही. तर भगवंतांना किती वेळ आहे आपल्याकडं, एक 10-15 मिनिटं घेऊया. तर भगवंतांना पाहण्याची एक प्रोसेस आहे, पद्धत आहे. आणि ती पद्धत कोणती पद्धत सांगितली ती सुरुवातीला चर्चा केली आपण. काय आहे पद्धती पहा. जसं हे काय आहे, प्रकाश आहे का नाही. जर आपण पाहिलं तर काय दिसते, काय दिसतोय, प्रकाश आहे. हा प्रकाश जर अजून आपण जवळ गेलो तर काय दिसेल हो, कुणाचा प्रकाश आहे, रेल्वेचा प्रकाश आहे. पण फक्त रेल्वे आहे काही, अजून जवळ गेलो तर आपल्याला काय दिसेल, या रेल्वेमध्ये माणसंही आहेत. त्याचप्रमाणे ऍज वी कीप ऑन प्रोग्रेसिंग वी कॅन रिअलाइज गॉड. जसं जसं आपण अध्यात्मामध्ये प्रगती करतो तसं तसं आपण भगवंतांना समजू शकतो टप्प्याटप्प्याने. म्हणून भगवंतांना सांगितलंय कसं, भक्त्या माम अभिजानंती यावनश्चास्मी तत्वता ततो माम तत्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम. भक्तीद्वारे. तर ब्रह्मेती परमात्मेती भगवान इति शब्दते. आपण जशी प्रगती करणार तसं भगवंतांना जाणणार. कसं, 3 प्रकारे. ब्रह्मेती, पहिलं प्रकाश स्वरूप. म्हणून काही लोकांना भगवंत ब्रह्म ज्योतीमध्ये दिसतात. त्यांचा साक्षात्कार कुठपर्यंत होतो, ब्रह्म ज्योतीपर्यंत. आणि म्हणून जे निराकारवादी आहेत ते सुद्धा भगवंतांचाच उपासना करत आहे, परंतु ह्या ब्रह्माची, कोणत्या, निराकार ब्रह्म ज्योतीची उपासना करणारे. आणि याच ज्योतीमध्ये ते विलीन होतात आणि इथूनच पुन्हा परत त्यांचं पतन खाली होतं. म्हणून आपण पुढं भक्तीमध्ये प्रगती करायची. पहिला टप्पा काय आहे, ब्रह्मेती. परमात्मेती, जे योगी लोक आहेत, अनेक कठोर तपस्या करत आहेत भगवंतांना हृदयामध्ये शोधण्यासाठी, परमात्मा रूपानं साधना करून, हठयोगाचं पालन करून, ही सर्व योग साधना करून हे योगी लोक भगवंतांना आपल्या हृदयामध्ये पाहतात. परमात्मेती भगवान इति शब्दते. आणि जी भक्त आहे ते भगवंतांना प्रत्यक्ष पाहू शकतात, समोरासमोर, फेस टू फेस. तर आपली जशी पात्रता असेल तसं आपण प्रगती करत जाणार. ब्रह्मेती, परमात्मेती, भगवान इति. तर गॉड काय आहे, गॉडचा अर्थ जनरेटर, ऑपरेटर आणि डिस्ट्रॉयर. ज्याला ख्रिश्चन लोक किंवा जगामध्ये गॉड म्हणतात, त्या शब्दाची व्याख्या काय आहे, GOD. जी फॉर जनरेटर, O फॉर ऑपरेटर, D फॉर डिस्ट्रॉयर. आणि यालाच आपण म्हणतो काय, ब्रह्मा, जनरेटर, सृष्टीकर्ता. ऑपरेटर विष्णू, या संचालन करणारे. आणि D फॉर डिस्ट्रॉयर भगवान शिव, विनाश करणारे, प्रलय काळी तांडव नृत्य करून. म्हणजे गॉडचा अर्थ काय झाला, ब्रह्मा विष्णू महेश.
तर मग कुराण आणि बायबल आणि आपला सनातन धर्मामध्ये सर्वात स्पष्ट उल्लेख कोणाचा आहे? भगवंताविषयी. कोणाचा आहे? सनातन धर्मामध्ये दिलेले GOD, गॉड म्हणजे काय आहे? द डिफरन्स बिटवीन गॉड, डेमिगॉड अँड भगवान. आता आपण जवळ येणार आहे कशाच्या? सनातन धर्मामध्ये. आपण बायबलला बाजूला काढलेला आहे, कुराणला बाजूला काढले, त्यामध्ये स्पष्ट नाही म्हणून. आता सनातन धर्माला घेऊन आपण पुढे चाललो, वेदांना घेऊन. वेदांमध्ये पण 3 शब्द आहेत. काय आहेत? गॉड, डेमिगॉड आणि भगवान. तर हे जे ब्रह्मा विष्णू महेश आहे त्यांना काय म्हणतो आपण? त्रिदेव आहेत. आता आपला शोध जवळ आलेला आहे, आपण बाजूला सर्व सारलेलं आहे, सनातन धर्मामध्ये आलो. आता ह्या त्रिदेवामध्ये आपण हे जे भगवान आहेत, जे डेमिगॉड आहेत आणि गॉड आहे, याच्यामध्ये शोध घेणार आहोत. तर डेमिगॉड म्हणलं तर कोण आहे तो? उपदेवता म्हणतात. डेमिगॉड म्हणजे काय? ते किती आहेत? पण आहेत का 33 कोटी नक्की? हे पण एक आपल्यामध्ये टाकलं गेले बरं का, प्रकार म्हणून. प्रत्यक्षात आहेत, माहितीये. जसं सनातन गोस्वामी इथं आहेत, आपले जे षड गोस्वामी आहेत, हे वृंदावन मध्ये असताना चक्लेश्वर महादेव जे आहेत तिथं उपासना करत होते, ग्रंथांचं रचना करत होते. आणि अचानक तिथं खूप मच्छर होऊ लागले. आणि मच्छर वाढल्यामुळे मग त्यांनी त्या दिवशी रात्री ठरवलं की आपण आता हे चक्लेश्वर महादेवचं स्थान सोडायचं आणि दुसरीकडे जायचं. जसं दुसरीकडे जायचं त्यांनी ठरवलं, चक्लेश्वर महादेव जे महादेव स्वतः तिथं आहेत, त्यांच्या लक्षात आलं की सनातन गोस्वामी चाललेत. आता महादेव कोण आहे? तो कोण आहेत? वैष्णवान यथा शंभो. जर वैष्णवांमध्ये सर्वश्रेष्ठ म्हणलं तर ते शंभू आहेत. आणि हे शंभू सदैव ललायत असतात. मग भगवान शिव काय करतात? तो जप करतात, ध्यान करतात, आणखी काय करतात? कथा श्रवण करतात. बाकी शिवजी काय करत नाही, मग प्रलयकाळी तांडव करतात. म्हणजे त्यांची रुची काय आहे? कथा श्रवण मध्ये हरी कथा, हरी नाम आणि हरी कीर्तन, या 3 गोष्टीमध्ये त्यांचं रुची आहे. तर असे हे शंभोना जेव्हा समजलं सनातन गोस्वामी जे परम वैष्णव आहेत ते सोडून जाणार, म्हणजे वैष्णव संघ दूर जाणार, प्रकट झाले. म्हणजे काय समस्या आहे? सनातन गोस्वामी, गोसाई तुम्ही जाऊ नका, इथं मच्छर खूप आहेत. त्यांनी डमरू वाजवला, डुमडुम, आणि मच्छरांची देवता आली तिथे, किडे मकोड्यांची. म्हणजे काय आज्ञा? म्हणजे उद्यापासून एक मच्छर दिसला नाही पाहिजे. आजही चक्लेश्वर महादेवला तिथे गेला तर एकही मच्छर नाही. ह्याचा अर्थ काय? की सगळे किडे मकोड्यांची देवता वेगळे आहेत, वृक्षवल्लींची देवता आहेत. म्हणजे लक्षात ठेवा, आता विधानसभा ह्याचे इलेक्शन झाले आणि मंत्रिमंडळ स्थापन झालं. किती सीट आहेत? किती मंत्रिमंडळ आहे? या छोटाशा भारत देश चालवायसाठी एवढे मंत्रिमंडळ लागते. मग ही सगळी सृष्टी चालवायला केवढं मोठं मंत्रिमंडळ डिपार्टमेंट लागणार आहे ना? तर ही जी आहे ते सर्व मंत्रालय आहे. आणि आपण शोध घेतोय याच्यामध्ये प्रधानमंत्री कोण आहे? कोणाकडे जायचे आपल्याला? प्रधानमंत्रीचा शोध घ्यायचा आहे. हा प्रधानमंत्री कोण आहे हे पाहायचंय. तर डेमिगॉड आपण पाहिलं तर भगवान. भगवान हा शब्दाचा अर्थ काय हो? ऐश्वर्यस्य समग्रस्य वीरस्य यशश्रिया ज्ञान वैराग्य शोचैव सन्नाभागम इति गणा. विष्णू पुराण मध्ये सांगितलेलं आहे काय? ज्या व्यक्तीकडे हे 6 ऐश्वर्य आहेत, भगवान का अर्थ है जिसके पास 6 ऐश्वर्य पूर्ण रूप से है, सभी धन, सभी शक्ति, सभी प्रभाव, सभी ज्ञान, सभी सौंदर्य, सभी त्याग. ही 6 गोष्टी आहे ते आपल्याला सर्वांना आकर्षित करते का नाही? जर एखाद्याकडं श्रीमंत आहे, इथं जर अंबानी आले अचानक, तर सर्वजण बघणार का नाही त्यांच्याकडे? फोटो घेऊन, कॅमेरे घेऊन पळणार सेल्फी घेण्यासाठी, आहे का नाही? का? ऐश्वर्य आहे ते. जर इथं कोणी सौंदर्यवान आलं, जसं उदाहरण देऊ नये, पण त्या कुंभमेळ्यामध्ये मोनालिसीच्या मागे लागली होती सगळी, कॅमेरा घेऊन बिचारीला परेशान करून ठेवलं होतं. का? पब्लिसिटी झाली. ऐश्वर्यवान, ऐश्वर्य आहे, धनवान आहे, शक्तिमान कोणी आला, बॉडी बिल्डर इथं,
आपण लगेच आकर्षित होतो, नाही का? कुणी संन्यासी आले, वैरागी व्यक्ती आहे, तर अशा प्रकारे हे ऐश्वर ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे आपण आकर्षित होतो. परंतु हे जे ऐश्वर आहेत त्यातलं एक ऐश्वर नव्हे, 6च्या 6 ऐश्वर पूर्ण रूपाने ज्या व्यक्तीकडे आहे त्याला भगवान म्हणून आपण संबोधित केलं पाहिजे. काय म्हणलं पाहिजे? कुणाला भगवान म्हणायचं आपण? ज्या व्यक्तीकडे हे ऐश्वर 6च्या 6 परिपूर्णरित्या, कशा परिपूर्णरित्या? जसं आपण श्लोक म्हणून पूर्णरित्या आहेत, त्यांना आपण भगवान म्हणून स्वीकार करायचा. बरोबर? बरोबर का? तर गॉड, डेमी गॉड आणि भगवान या 3 शब्दावर आपण येऊन पोहोचलेलो आहोत. ठीक आहे. तर पुढच्या वेळेला आपण काय पाहणार आहोत की ह्यापैकी तो प्रधानमंत्री, तो पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहे तरी कोण, आणि जर आहे तो कसा आहे, हे पाहण्याचा आपण पुढच्या वेळेला प्रयत्न करू. तर त्यापूर्वी आपल्याला समजलं पाहिजे की देवी गॉड म्हणजे काय आहे, गॉड म्हणजे काय, म्हणजे त्रिदेव म्हणजे कोण आहेत, ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे कोण आहेत नक्की, आणि खरा भगवान म्हणजे कोण. कारण भगवान गणेश पण म्हणतो आपण, भगवान शिव पण म्हणतो, नारदजींना पण भगवान म्हणलं जातं, आहे ना. तर असे भगवान जी उपाधी आहे ते बऱ्याच जणांना लावलेली आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक किती जणांना म्हणतात? तो बऱ्याच जणांना म्हणतात. समर्थ स्वामींना म्हणतात, साईबाबांना म्हणतात, आणखीन कोण आहेत बरेच जण, आहे ना. बऱ्याच जणांना अनंत कोटी ब्रह्मांड नायक. मग अनंत कोटी ब्रह्मांड नायक ह्याचा अर्थ काय आहे, आणि हा ब्रह्मांड नायक आहे तरी खरा कोण, तो कुठं आहे, कसा आहे, या गोष्टीवर आपण पुढच्या वेळेला चर्चा करू. ठीक आहे. तर आतापर्यंत जी आपण चर्चा केली त्याच्यावर कुणाला प्रश्न आला का चर्चा वरून गेली? बस समजलं काहीतरी सांगा. किती जणांना समजलं? समजलं ना? कमीत कमी एवढं तर समजलं की आपण योग्य ठिकाणी आहे ना. सनातन धर्मामध्ये असण्याचा अभिमान वाटतोय का? तेवढं जरी झालं तर खूप झालं की आपण एवढे भाग्यवान आहोत की आपण सनातन धर्मामध्ये आलेलो आहोत. कुठं आलेलो आहोत? सनातन धर्मामध्ये आपल्याला जन्म मिळालेला आहे, आणि त्यामध्ये पण आपण योग्य संप्रदायामध्ये आहे, अनेक संप्रदाय सोडून, आणि त्यामध्ये पण ब्रह्ममध्व गौडीय संप्रदायामध्ये आहे. इथपर्यंत जरी समजलं ना तर खूप झालं. हे कारण पुरेसं आहे भक्तीला, अध्यात्माला आणि इस्कॉनला सोडून न जाण्याचं आहे ना. तर सर्वांनी फिक्स राहिलं पाहिजे. येत राहा आणि जाणून घ्या परम सत्य काय आहे. तर पुढच्या वेळेला आपण ते पाहणार. बरं, कुणाचा काय प्रश्न आहे का? काहीही प्रश्न या विषयाला धरून काय समजलं नाही असं काय सांगायचे का मला, काय चुकलं असलं तर? नक्की समजलं सगळ्यांना? ठीक आहे. तर पुढच्या वेळेला आपण पाहूया भगवंत कोण आहेत भाग 2, ज्याच्यामध्ये आपण भगवंतांना जाणण्याचा अजून खोलवर जाऊन प्रयत्न करणार आहोत. श्री प्रभुपाद की जय. हरे कृष्ण.